हे 7 संकेत समोरची व्यक्ती देत असेल तर समजून जा, समोरचा तुमच्या मागे वेडा आहे. मित्रांनो, आयुष्यात कधी ना कधी अशी एक व्यक्ती आपल्या वाट्याला येते की जिच्याबद्दल मनात काहीतरी वेगळंच हलकं गंभीर, गोड गूढ असं काहीतरी तयार होऊ लागतं. तिचं नाव ऐकलं की हसू येतं, तिची आठवण आली की मन शांत होतं आणि ती समोर आली की हृदयाची धडधड नकळत वाढते. पण या सगळ्या भावनांमध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला थांबवते. आपण तिला कधीच सांगत नाही की तू मला आवडतेस किंवा तू मला आवडतोस. आपण वेळ बघत राहतो, योग्य क्षणाची वाट पाहत राहतो आणि तोपर्यंत वेळ हातातून निसतो. वर्षानंतर कधीतरी पुन्हा भेट झाल्यावर कळतं की ती व्यक्तीही आपल्याबद्दल तसंच काहीतरी वाटत होती. पण तेव्हा परिस्थिती बदललेली असते. म्हणूनच मनातल्या भावना ओळखणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच समोरच्याच्या संकेतांकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. प्रेम अनेकदा शब्दांत व्यक्त होत नाही, ते वागण्यातून, नजरेतून, देहबोलीतून आणि छोट्या छोट्या कृतीतून प्रकट होतं. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल, तुमच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामागे काहीतरी भावनिक कारण असण्याची शक्यता असते. माणूस ज्या व्यक्तीकडे आकर्षित होतो, तिच्या जवळ जाण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. गर्दीत असतानाही तो तिच्या बाजूला उभं राहण्याचा प्रयत्न करतो, संभाषणात तिच्या दिशेने झुकतो, अगदी सहजपणे हाताला हात लागेल अशी परिस्थिती निर्माण करतो. हे सगळं मुद्दाम केलं जातं असं नसतं. मन जिथे ओढ घेतं, शरीर तिकडे सरकतं. उलट ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही, तिच्यापासून आपण नकळत अंतर राखतो. म्हणूनच जवळीक साधण्याचा प्रयत्न हा एक महत्त्वाचा संकेत ठरतो. फक्त शारीरिक जवळीकच नव्हे, तर संवादातूनही भावना व्यक्त होतात. जर एखादी व्यक्ती वेगवेगळे विषय काढून तुमच्याशी बोलत असेल, कारण नसताना मेसेज करत असेल, एखाद्या छोट्या गोष्टीवरही चर्चा वाढवत असेल, तर ती तुमच्यासोबत वेळ वाढवण्याचा प्रयत्न करत असते. बोलणं संपावं असं तिला वाटत नाही. तुमच्या आवडीनिवडी, तुमची स्वप्नं, तुमचे विचार या सगळ्यांबद्दल तिला जाणून घ्यायचं असतं. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला भावते, तेव्हा तिच्या जगात डोकावण्याची उत्सुकता वाढते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक कोपरा समजून घ्यायची इच्छा होते. संवाद हा केवळ शब्दांचा आदानप्रदान नसतो, तो भावनांचा पूल असतो. तिच्या चेहऱ्यावरचं हास्यही बरेच काही सांगत असतं. तुम्ही अचानक समोर आलात की तिच्या चेहऱ्यावर उमटणारं स्मित वेगळंच असतं. ते केवळ औपचारिक हसू नसतं, त्यात आनंदाची एक नैसर्गिक चमक असते. डोळ्यात हलकीशी चमक, ओठांवर सहज उमटलेलं हसू, हे सगळं मनातल्या भावनांचं प्रतिबिंब असतं. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिला पाहिलं की चेहरा आपोआप खुलतो. त्या स्मितात अपेक्षा नसते, दिखावा नसतो, ते अगदी मनापासून असतं. अशावेळी थोडासा गोंधळ किंवा हलकीशी घाबरट भावना दिसणंही स्वाभाविक आहे. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला विशेष वाटतं, तिच्यासमोर आपण कधीकधी शब्द शोधत बसतो. हातपाय गोंधळतात, बोलताना अडखळतो, अनावश्यक हसतो किंवा जास्त बोलून जातो, कारण मनातली ऊर्जा वाढलेली असते. त्या व्यक्तीचं मत काय असेल, ती आपल्याबद्दल काय विचार करत असेल हे जाणून घेण्याची धडपड सुरू असते. हा नर्वसपणा अनेकदा प्रेमाचाच भाग असतो. जर ती व्यक्ती तुमच्यासमोर थोडी अस्वस्थ, थोडी लाजरी किंवा गोंधळलेली दिसत असेल, तर त्यामागे भावनिक कारण असण्याची शक्यता असते. कुतूहल ही प्रेमाची आणखी एक खूण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी विचारते, तुमच्या मित्रांकडून तुमच्याबद्दल माहिती घेत असते, तुमचा भूतकाळ, तुमचे छंद, तुमच्या आवडत्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा ती फक्त माहिती गोळा करत नसते, ती तुमच्या आयुष्याचा भाग बनण्याचा प्रयत्न करत असते. तिच्यासाठी तुम्ही फक्त ओळखीचे नसता, तुम्ही महत्त्वाचे होता. म्हणूनच ती तुमच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेऊ इच्छिते. कधीकधी तिच्या शब्दांतून ही भावना डोकावतात. तुमची प्रशंसा ती इतरांपेक्षा जास्त करत असेल, तुमच्या प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक करत असेल, तुमच्या कपड्यांपासून ते बोलण्याच्या शैलीपर्यंत सगळ्याचं कौतुक करत असेल, तर ती केवळ औपचारिक बोलत नसते. प्रेमात पडलेली व्यक्ती अनेकदा समोरच्याला खास वाटेल असं बोलते, कारण तिच्या दृष्टीने तुम्ही खरोखरच खास असता. तुमच्यातील चांगुलपणा, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची सवय, हे सगळं तिला वेगळं वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ. आजच्या धाकापळीच्या जगात वेळ देणं ही मोठी गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती व्यस्त दिनक्रमातून तुमच्यासाठी वेळ काढत असेल, तुम्ही बोलावलत की कारण न देता भेटायला येत असेल, तुमच्या अडचणीच्या क्षणी तुमच्यासोबत उभी राहत असेल, तर ते केवळ मैत्रीचं लक्षण नसतं. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, तिच्यासाठी वेळ काढणं आपल्याला ओझं वाटत नाही, उलट त्या वेळेत आपल्याला आनंद मिळतो. या सगळ्या संकेतांचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट नक्कीच प्रेम आहे.
पण हे संकेत एकत्र दिसू लागले तर समोरच्या मनात काहीतरी खास भावना असण्याची शक्यता नक्कीच असते. मात्र अंदाजांवर नातं उभं राहत नाही. शेवटी संवाद आवश्यक आहे. जर तुम्हालाही ती व्यक्ती आवडत असेल तर योग्य वेळी आपल्या भावना व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. कारण वेळ निघून गेल्यावर केवळ आठवणी उरतात. प्रेम ही संधी असते, ती जपायची, समजून घ्यायची आणि व्यक्त करायची. मनातलं दडवून ठेवलं तर पश्चात्ताप होऊ शकतो. पण समोरच्याच्या संकेतांकडे लक्ष दिलं, तिच्या नजरेतला अर्थ समजून घेतला, तिच्या कृतींच्या मागचं कारण ओळखलं तर कदाचित तुमचं नातं एका सुंदर प्रवासाला सुरुवात करू शकतं. कारण कधीकधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट ही आपण वेळेत ओळखलेली भावना असते.